यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे अनेक ट्रेडिंग कंपन्या अस्तित्वात आलेल्या असून यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसल्याची चर्चा आहे। यापैकी एका ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला यापूर्वी 5,000चा दंडसुद्धा झाला होता। त्याने परवाना काढला असल्याची चर्चा असली तरी तो माल किती घेतो आणि किती विक्री करतो याचे अद्याप रेकॉर्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नाही। काल दिनांक 19 एप्रिल रोजी आमच्या प्रतिनिधीने ब्राह्मणगाव येथे भेट दिली असता संध्याकाळच्या वेळेस अशा मालाची खरेदी विक्री होताना आणि ट्रकमध्ये भरताना हा समोर व्हिडिओ आपल्याला दिसत असेल आणि हा माल भरून मराठवाड्यातील काही भागामध्ये विकला जात आहे। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा टॅक्ससुद्धा हुकला जात आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याचा माल उधारीमध्ये घेऊन एखादा ट्रेडिंग कंपनीचा मालक फरार होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे। याची दखल आणि भनक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला कशी नाही असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। यापूर्वी ब्राह्मणगाव येथील एका ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला लायसन नसल्यामुळे 5,000चा दंडसुद्धा झाला होता, परंतु अद्याप तरी यामध्ये कुठलीही सुधारणा झालेली दिसून येत नाही। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड।